देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र शासनाच्या शिवशेत पानंद रस्ता योजनेअंतर्गत चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव ते खेडगाव रस्ता हा चांदवड, दिंडोरी, निफाड या 3 तालुक्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे शासनाची ही योजना शेतकऱ्यांपर्यंत राबवली जात नव्हती। या कारणामुळे आज वडनेर भैरव गावातील शेतकरी बांधवांनी शासनाच्या आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांच्या विरोधात साखळी उपोषण आंदोलन सुरू केले। आज ह्या आंदोलन ठिकाणी भेट शिवसेना सचिव भाऊ चौधरी साहेब यांनी स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद साधला। तसेच नाशिक विभागाचे आयुक्त श्री प्रवीण गेदाम साहेब यांच्याशी संपर्क साधून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू मांडली आणि शासनाने योग्य ती कारवाई करत संबंधित अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा असे आवाहन केले। माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत चांदवड तालुक्यातील संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन शेतकरी बांधवांची बाजू ऐकून घेत अतिक्रमण ठिकाणी योग्य ती कारवाई केली आणि रस्ता मोकळा करून दिला। यावेळी आंदोलनामध्ये वडनेर भैरव गावामधील सर्व पक्षीय नेते, सरपंच, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते।